सातारा येथे पत्री सरकारची स्थापना कोणी केली? तर नाना पाटील. लक्षात ठेवा, सातारा येथे पत्री सरकारची स्थापना नाना पाटील यांनी केली होती. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. हाच प्रश्न PSI 1997 मध्ये विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा. श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालय सुरू केले होते. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2009 मध्ये विचारला गेला होता. हाच प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. श्री संत गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने कोणते अभियान सुरू केले आहे? तर स्वच्छता अभियान. स्वच्छता अभियान हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2001 मध्ये विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा. आवळा देऊन कोहळा काढणे या म्हणीचा अर्थ काय होतो? तर क्षुल्लक गोष्टीच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे क्षुल्लक गोष्टीच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, आवळा केवढा आहे? छोटा आहे. कोहळा केवढा आहे? मोठा आहे. म्हणजे आवळा देऊन कोहळा काढणे असं लक्षात ठेवायचं. मित्रांनो, कोहळा काय आहे? तर कोहळा हा एक भाजीचा प्रकार आहे. यालाच भोपळा असं सुद्धा दुसरं नाव आहे. पुढचा प्रश्न पहा. आलिया भोगाशी असावे सादर या म्हणीचा अर्थ काय होतो? तर कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. आलिया भोगाशी असावे सादर म्हणजे काय? कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. अचाट खाणे मसनात जाणे. अचाट खाणे मसनात जाणे या म्हणीचा अर्थ काय होतो? तर खाण्यापिण्यात अतिरेक झाला की त्याचा वाईट परिणाम होतो. खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास त्याचा वाईट परिणाम होतो. पुढे पहा. आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते या म्हणीचा अर्थ काय होतो? तर अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते. ओके, आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते म्हणजेच काय? अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते. पुढे पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोण होते? तर संत रामदास. छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोण होते? संत रामदास. शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा आविष्कार करणे होय असे मत कोणी मांडले? तर स्वामी विवेकानंद. लक्षात ठेवा, शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा आविष्कार करणे होय असं मत स्वामी विवेकानंद यांनी मांडलं होतं. हा प्रश्न असिस्टंट मुख्य 2013 मध्ये विचारला गेलेला होता. दर्पणकार असे कोणास म्हटले जाते? तर बाळशास्त्री जांभेकर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 25 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न पहा. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? तर नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. पुढचा प्रश्न पहा. स्वामी विवेकानंद यांची समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर कन्याकुमारी. स्वामी विवेकानंद यांचे समाधीस्थळ कन्याकुमारी या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, कन्याकुमारी कोणत्या राज्यात आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. श्रीपती शेषाद्री प्रकरण ज्या समाज सुधारकांशी संबंधित होते त्यांचे नाव काय? तर बाळशास्त्री जांभेकर. लक्षात ठेवा, हा प्रश्न STI पूर्व 2013 मध्ये विचारला गेला आहे. श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणाशी संबंधित होते? तर बाळशास्त्री जांभेकर. पुढे पहा. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते? तर कदम. काय नाव होतं? कदम. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2010 मध्ये विचारला गेलेला आहे. पुढे पहा. दर्यापूर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती. दर्यापूर तालुका अमरावती जिल्ह्यात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर यावली या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला.
पुढील प्रश्न पहा. भाकरा नांगल प्रकल्पातील मानवनिर्मित तलावाला काय म्हणतात? तर गोविंद सागर. काय म्हणतात? गोविंद सागर. कोणत्या ग्रहाला रेड स्टार म्हणतात? तर मंगळ ग्रहाला रेड स्टार म्हणतात. पुढील प्रश्न पहा. भारतात कोळसा मुबलक प्रमाणात कुठे आढळतो? तर गोंडवाना प्रदेशात. हिराकूड प्रकल्प कोणत्या राज्यात आणि कोणत्या नदीवर आहे? तर ओडिशा राज्यात आहे, महानदीवर. विद्यार्थी मित्रांनो, 25 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. हिराकूड प्रकल्प ओडिशा राज्यात आहे, महानदीवर आहे. पुढे पहा. युगांडा हा देश आहे. युगांडा हा देश आहे आणि याची राजधानी कोणती आहे? तर कंपाला. युगांडा राजधानी कोणती आहे? कंपाला. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर कोणत्या दिवशी सर्वात कमी असते? तर 3 जानेवारी. लक्षात ठेवा, 3 जानेवारी या दिवशी पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात कमी असते. तलावांचे राज्य कोणत्या राज्याला म्हणतात? तर आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याला तलावांचे राज्य म्हणतात. भारतात तलावांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? तर उदयपूर. उदयपूर. पुढे पहा. तलावांचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर भंडारा जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणतात. महाराष्ट्रात तलावांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? तर ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं. तलावांचे राज्य जर म्हटलं तर आंध्र प्रदेश, तलावांचे शहर, तलावांचे शहर पण कुठे? भारतातील. लक्षात ठेवा, भारतात तलावांचे शहर जर विचारलं तर उदयपूर, आणि महाराष्ट्रात तलावांचे शहर जर विचारलं तर ठाणे, आणि तलावांचा जिल्हा जर विचारलं तर भंडारा. लक्षात ठेवा, या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. पुढे पहा. न्हावाशेवा हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर आपल्या महाराष्ट्रात आहे. तुतीकोरीन हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू. लक्षात ठेवा, तुतीकोरीन तमिळनाडू. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहत नसेल तर ट्रिक सांगतो. काय करायचं आहे? तू, ती, को, री, न या शब्दामध्ये पहिलं अक्षर आहे त, आणि त वरनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे तमिळनाडू. पुढचा प्रश्न पहा. मार्मागोवा हे बंदर कोणत्या राज्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्येच आपलं उत्तर आहे मार्मागोवा. मार्मागोवा. मार्मागोवा हे बंदर गोवा या राज्यात आहे. कोचीन हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर केरळ राज्यात आहे. लक्षात ठेवा, कोचीन या ठिकाणी पहिलं अक्षर काय आहे? क, आणि क वर्ण केरळ असं लक्षात ठेवायचं आहे. सुरक्षा आगपेटीच्या घर्षणीय पृष्ठभागावर कोणता पदार्थ वापरला जातो? तर तांबडा फॉस्फरस. सुरक्षा आगपेटीच्या घर्षणीय पृष्ठभागावर तांबडा फॉस्फरस वापरला जातो. क्षयाचे जंतू शोध कोणी लावला? तर रॉबर्ट कॉक. क्षयाचे जंतू याचा शोध रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी लावला. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. अनुवांशिकता शोध कोणी लावला? तर जॉन मेंडेल. लक्षात ठेवा, अनुवांशिकता जॉन मेंडेल. माणिकडोह धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर शहाजी सागर. माणिकडोह शहाजी सागर. चांदोली धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर वसंत सागर. वसंत सागर चांदोली धरणाला म्हणतात, आणि माणिकडोह धरणाला शहाजी सागर हे नाव आहे. सर्वात जास्त काळ पंतप्रधान म्हणून कोणी काम केले? तर जवाहरलाल नेहरू यांनी सर्वात जास्त काळ पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे. भारतीय संविधानानुसार प्रत्यक्ष सार्वभौमत्व कोणाला आहे? तर पंतप्रधान. पदावर असताना किती पंतप्रधानांचे निधन झाले? तर 3. आतापर्यंत 3 असे पंतप्रधान होऊन गेले ज्यांचं निधन पदावर असताना झालेलं आहे. पुढील प्रश्न पहा. पंतप्रधानांना पदाची शपथ कोण देतात? तर राष्ट्रपती. पंतप्रधानांना पदाची शपथ राष्ट्रपती देतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आणि राजकीय गुरु कोण होते? तर दादाजी कोंडदेव. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु जर विचारलं तर दादाजी कोंडदेव, आणि आध्यात्मिक गुरु जर विचारलं
तर संत रामदास. या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं, लक्षात ठेवा. जर असा प्रश्न विचारला, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तर दादाजी कोंडदेव. छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु कोण होते? दादाजी कोंडदेव. छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोण होते? संत रामदास. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत कोणाला पेशवे म्हटले जायचे? तर पंतप्रधान. पंतप्रधान. पुढे पहा, परराष्ट्र व्यवहार पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान सदस्याचे नाव काय होते? तर सुमंत. काय नाव होतं? सुमंत. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? 3 एप्रिल 1680. 3 एप्रिल 1680. पुढचा प्रश्न पहा, अघोर या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? तर अघोर म्हणजे भीतीदायक, अघोर म्हणजे भयंकर, अघोर म्हणजे वाईट. अघोर म्हणजे भीतीदायक, अघोर म्हणजे भयंकर आणि अघोर म्हणजे वाईट. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे आणि या प्रश्नाला फक्त आपण वन लाइनर स्वरूपात बनवलेला आहे. पुढे पहा, उषा या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहेत? तर उषाकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल आणि प्रभात. लक्षात ठेवा. उषा, उषा म्हणजे काय? सकाळ. जर लक्षात राहत नसेल तर ट्रिक सांगतो काय? उषा सकाळी उठते. उषा कधी उठते? सकाळी. मग उषा म्हणजे काय? सकाळ. उषा म्हणजे काय? पहाट. उषा म्हणजे अरुणोदय, प्रभात. लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जे जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत ते सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.